नमस्कार. असंगाशी संग नको असं वाक्य आपण नेहमी ऐकत आलेलो आहोत. आताच्या राजकारणात तर या असंगाशी संग या विषयावर खूपच चर्चा चालू आहे. अर्थात या विषयाचे व्हिडिओ आपण अॅनालायझर करत असतोच, पण हा असंगाशी संग नेमका काय आहे? म्हणजे हा शब्द आत्ताचा नाही, गीतेपासूनचा आहे. हा असंगाशी संघ काय आहे ते समजून घेतलं पाहिजे. 15व्या अध्यायामधल्या 3ऱ्या आणि 4थ्या श्लोकात भगवंत अर्जुनाला हा असंगाशी संघ समजावून सांगतायत. संघ काय आणि असंग काय आहे, असंगाशी संघ नाही, संघ काय आहे आणि असंग काय आहे हे समजावून सांगतात. 3ऱ्या आणि 4थ्या श्लोकात भगवंत सांगतात, अर्जुना, संसार मोहरूपी वृक्षाला असंगाच्या शस्त्राने छेदून, संसार मोहरूपी वृक्षाला असंगाच्या शस्त्राने छेदून मग जेथून कधीही परत येणे नाही तो मार्ग शोधावा, तोच मार्ग माझ्याकडे येणारा असतो. तोच मार्ग माझ्याकडे येणारा असतो. हा मार्ग प्रभूचा आहे, हा मार्ग देवाचा आहे, लक्षात ठेवा. सोडता आलं पाहिजे, मोह सोडता आला पाहिजे. ज्याला मोह सोडता येतो ना त्याला आपल्या गंतव्यावर जाता येतं. पुण्या मुंबईच्या लोकांना जरा समजावून सांगतो, म्हणजे दोन्हीकडच्या भागातल्या, विदर्भातल्या कळावं म्हणून विदर्भाचं उदाहरण देतो, पुण्या मुंबईच्या लोकांना कळावं म्हणून पुण्या मुंबईचं उदाहरण देतो. पुण्याच्या प्रचंड मोठ्या ट्रॅफिकमधून रांगत रांगत तुम्ही हायवेला लागता, बेंगलोर पुणे हायवे. त्या हायवेवरून पुढे तुम्ही एक डावा रस्ता पकडून एक्सप्रेस हायवेवर लागता आणि तिथून तुमचा मार्ग सुरू होतो. सुखाचा प्रवास, मस्त सन चाललेली असते गाडी, 100च्या स्पीडची परवानगी आहे, 100च्या आसपास आपण जातो, कॅमेरा नाही बघून ते स्पीड ओलांडत जातो आणि छानपैकी घाटाचा भाग सोडला तर आपला प्रवास खूप छान चालू असतो. अमृतांजनची डोकेदुखी अजूनही कायम आहे, पण आपला प्रवास सुरू असतो. हळूहळू टोलनाका जातो, टोलनाक्यानंतरचे 2 ते बोगदे जातात, बोगदा गेला की पनवेल दिसतं आणि पनवेल दिसल्याबरोबर ज्यांना कुलाबा, मंत्रालय या भागात जायचंय ते अटल सेतूकडे जातात, ज्यांना मुंबईत, नवी मुंबईत जायचंय ते पनवेल क्रॉस करतात आणि यशवंतराव चव्हाण द्रुतगती महामार्ग संपला अशी पाटी लागते आणि सोडून आपण महामार्ग दुसऱ्या रस्त्यावर उतरतो. आता हे एक्सप्रेस हायवेवरचं सुख सोडून देऊन ट्रॅफिकच्या रस्त्यात घुसायचं असतं. बघा, आता जे विदर्भातून येत आहेत त्यांच्यासाठी सांगतो, नागपूरवरून 500-550 किलोमीटरचा मार्ग सध्या इगतपुरीपर्यंत आहे. अगदी क्लचवर पाय न देता गाडी चालवायची, सन 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 गाडी 120च्या स्पीडने धावत असते. 5.5-6 तासामध्ये इगतपुरीपर्यंत नागपूरला माणूस पोहोचून जातो. आणि आता इगतपुरीच्या इंटरचेंजवर रस्ता बदलायचा आहे आणि नाशिक मुंबई महामार्गावर यायचंय कल्याण ठाण्याकडे जाण्यासाठी. आता बघा, रस्त्याचा मोह आहे, एक्सप्रेस हायवेचा मोह आहे, समृद्धीचा मोह आहे, छान स्मूथ चालवता येत आहे म्हणून जाता येईल का? आणि गेलातच तर गंतव्यावर पोचाल का? जिथे जायचे तिथे नाही, पुढे कुठेतरी अडकाल, बसाल, थांबवलं जाईल, रस्ता नाही, वापस जा म्हटलं जाईल, मग वापस जाल. जिथे तुम्हाला तुमच्या अंतिम ध्येयाकडे जायचं आहे ना तिथे तो मार्ग सोडावा लागतो. समृद्धीचं सुख इगतपुरीपर्यंत सोडलं की उतरा आणि नाशिक मुंबईत जुन्या रस्त्यावर खड्ड्या खुड्ड्याच्या जा तर मुंबईत पोहोचता येईल. एक्सप्रेस हायवेचं सुख पनवेलपर्यंत उतरा, सोडा, जाता येईल. अटल सेतूचं सुख पूर्वमुक्त मार्गापर्यंत सोडा, उतरा, जाता येईल. सोपं आहे, कळलं? आपल्या गंतव्यावर जाण्यासाठी संसार मोहरूपी वृक्षाचा त्याग करावा लागतो, असंगाच्या शस्त्राने छेदावं लागतं. तिथे कायम संग ठेवता येत नाही, कारण गंतव्यावर जायचं आहे, अंतिम लक्ष्याच्या ठिकाणी जायचं आहे. हे अंतिम लक्ष काय आहे? ईश्वर आहे अंतिम लक्ष. ईश्वर, या ईश्वरापर्यंत पोहोचायचं असेल तर काहीतरी सोडावं लागतं. एक कथा फार छान सांगितली जाते. रात्रीच्या वेळी
झोपेतून उठून पहाटेच मासेमारीसाठी जाणारे कोळी मध्यरात्रीच 12-1च्या सुमारास पिंगुळलेल्या अवस्थेत उठतात आणि त्यांना कळतं की आता पटकन गेलो तर पहाटे चांगले मासे सापडतील, गर्दी असणार नाही समुद्रावरती आणि आपण जाऊया. मग हे मासे पकडायला म्हणून निघतात, पिंगुळलेले असतात, झोप गेलेली नसते आणि पटकन आपलं सगळं सामान आपल्या नावेमध्ये होडीमध्ये टाकतात आणि तिथले वल्ले घेऊन वलवायला सुरू करतात. साप 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 जोरात वल्लवणं सुरू होतं. पाण्याचा आवाज साप 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 येऊ लागतो. प्रचंड वेगाने वल्लवणं चालू असतं आणि सूर्योदय होईपर्यंत आपण भर सागरात पोहोचून जाऊ आणि मग तिथे आपल्याला जाळं टाकायला सोपं होईल असा त्यांचा विचार असतो. जरा फटफटतं, तांबडं दिसायला लागतं आणि हे बघतात, अरे एवढी वल्ली मारून आपण समुद्रात आलोच नाहीत, काठावरच राहिलो, अजून किनाऱ्यावरच आहोत, कसं काय घडलंय झोपीत आपल्याकडून. आणि मग लक्षात येतं की आपण वल्ली तर मारत होतो, पुढे जाण्यासाठी नावेत तर बसलो होतो, पण जो नांगर आहे समुद्र किनाऱ्यावर नांगरून ठेवलेला तो काढला नव्हता. नांगरच काढला नसेल तर बोट पुढे जाईल का? नाही. संसार मोहरूपी वृक्षाला असंगाच्या शस्त्राने छेदून मग परत न येण्याच्या मार्गावर जायचं असतं. परत न येण्याच्या, तो असतो ईश्वराचा मार्ग. आम्ही नांगर काढायचं विसरतोय. आम्ही सुखाचा मोहाचा मार्ग सोडायचं आमच्या डोक्यातच येत नाही आणि खरी गडबड होऊन जाते. मग संग काय आहे लक्षात येत? आता संघ काय लक्षात येत आहे? संघ म्हणजे एखाद्याला चिकटून राहण्याची वृत्ती, सोडायचंच नाही, धरून राहायचं, त्याला म्हणायचं संघ. असंग काय आहे? त्या चिकटून राहण्याच्या वृत्तीचा त्याग करणं. नको मला नाही राहायचं इथे, मला जायचंय. आणि असा त्याग केला की आपल्याला बरोबर ईश्वराची प्राप्ती होत असते. इतिहासातलं उदाहरण माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना. म्हणजे कशी प्राप्ती होते तर दोर कापावे लागतात. तानाजी मालुसरे, नरवीर तानाजी मालुसरे कोंढाणा किल्ल्यावर सर करण्यासाठी जातात. तानाजी आणि सूर्याजी तिथल्या लढतीमध्ये धारातीर्थी पडतात. आपला योद्धा पडलेला आहे बघून मावळ्यांच्या मध्ये घबराट पसरते. आता आपलंही शिरकाण होईल की नाही अशी भीती वाटू लागते. अशा वेळी घाबरलेले बावरलेले मावळे कड्याच्या दिशेने परत निघू लागतात. कशाला? आता कड्याला दोर लावली आहे, पटकन दोर उतरू, पकडू आणि गडाच्या खाली उतरू. म्हणजे गड सर करायचं राहूनच जाऊ दे, आपण आपला जीव वाचवू या धारणेने पळू लागतात. तिथे एक वयोवृद्ध व्यक्ती असते, नाव शेलार मामा. शेलार मामा तो दोर कापतात आणि मावळ्यांच्याकडे बघून म्हणतात, भेकडांनो पळताय काय? मी दोर केव्हाच कापून टाकलेत परतीचे. एक तर लढा, जिंका नाही तर मरा. जिंकू किंवा मरू. आणि मग त्वेषाने, आता मरणच येणार आहे तर जिंकूनच घेऊ म्हणून त्वेषाने मावळे त्या मुघलांच्या सैन्यावर तुटून पडतात आणि कोंढाणा सर होतो. कोंढाणा जिंकल्या जातो, गंतव्य प्राप्त होतो. न परतीचा मार्ग आहे, जिंकायचं आहे. आणि जिंकणं काय आहे? ईश्वराची प्राप्ती. म्हणून ईश्वर सांगतो की संसार मोहरूपी वृक्षाला असंगाच्या शस्त्राने छेदून मग जिथून कधीही परत येणे नाही असा मार्ग शोधावा आणि हाच मार्ग माझा असतो. नमस्कार.